ना निवृत्ती दादाच्या फोनवरून आहे ना संकेत दादाला कॉल केला. निवृत्ती दादा एवढं मोठं घर कधी घेतलं? ते ना PVC होणार आहे ना, त्यामुळे नाही तर असे रॉड वगैरे. हे गाईज व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग आहे ना माझा सकाळी चालू होतोय आणि आज आहे ना 25 डिसेंबर आहे. तर आम्हाला आहे ना क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या ते पण 5 दिवसासाठी तर माझी मज्जा आहे. आणि आता आहे ना मी चाललोय खाली कारण की मला आवरायचं पण आहे आणि मी ना तुम्हाला आवरल्यावर भेटतो. दुपारचे 3 वाजले आणि आता आहे ना संकेत दादा पण आलाय पुण्यावरनं. म्हणजे पुण्यावरनं तो परवा चालता पण आज घरी आलाय. 3 दिवस झाले ना. आणि आता मम्मी आहे ना गाजरचा हलवा बनवते. तर आता फायनली आमचा हलवा बनलाय. हा चला टेस्ट करू. ओके. वाजले 5:30 आणि आता आहे ना आम्ही दुकानात चाललोय आणि दुकान बघू किती रेडी झालंय. तर चला आता जाऊया आपण. आणि एकदा ना आता मी चप्पल वगैरे घालतो. चप्पल मीच घालून घेतो कारण की सँडल घातल्यावर आहे ना तिला खूप कुटाने लागतात. आणि हे बघा ना माझ्या सायकलचा आहे ना स्टँडच तुटलाय. आता याला पण सुधरून घ्यावं लागणार आहे. आणि आपली ऍक्टिव्हा बघा ना किती खराब झाली. तर आता आम्ही ना दळण ठेवण्यासाठी आलेलो आहे. आमच्या इकडे ना रोड झाले ना त्यामुळे काही ताणच नाही, चांगली स्कूटी चालते एकदम. आणि सूर्य बघा ना किती भारी मावळतोय, लय भारी वाटतंय. आपण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र बघतो नाही तर सूर्य मावळताना बघतो ना, ते इतकं भारी वाटतं ना, खूप भारी वाटतं. आणि असं ना 2 सेकंदात म्हणजे पलक झोपवलेलं लगेच सूर्य खाली जातो. हे बघा गेला पण मी आता तिथं व्हिडिओ घेताना गेला बघा. आता सूर्य होता ना आता चालला गेला. तर समोरच आपलं शॉप आहे. हे कॉर्नर वाले शॉप किड्स वेअर आहे, मेन्स वेअर आहे, ते लेडीज वेअर आहे. दादा सकाळपासून इथंच आहे. काम बाहेर गेलो बाबा, काम करून आलो. इथंच काय टाटाची क्लिप बसवली. आता या शॉपचं पण काम आहे ना बऱ्यापैकी झालेलं आहे. आता जस्ट आम्ही इकडे आलो आणि आता पप्पा मी चाललोय नवीन घराकडं. किती काम झालं बघायला. इथून आहे ना आपलं घर फक्त 500 मीटर राहिलेलं आहे. फायनली आम्ही ना घराजवळ आलेलो आहे. ते ना PVC होणार आहे ना, त्यामुळे नाही तर असे रॉड वगैरे पण टाकलेले आणि याला लावणार आहे. असंच आहे ना वरती पण झालेलं आहे. तर आपण वरती पण जाऊ ना. एक्स्ट्रा चाबी ना सिक्युरिटी गार्डकडे ठेवून दिली होती कारण की कधी आलो वगैरे तर आपण घरीच विसरतो तर कामात येते. तर हे बघा आज कामात आली. पप्पा खुला लॉक. आणि इथे ना डोर पण बसून दिलेला आहे. हे हॉल हे बघा वरचं पण झालेलं आहे इथं. वाव. आता थोड्याच दिवसात आहे ना आपलं PVC बी होऊन जाईल. वाव. पप्पा वरच्या बेडरूमची बसवली त्यांनी. वरच्या बेडरूमची बसवली. हा वरती जाऊन बघू एकदा आपण. हे बघा इथं पूर्ण काम झालेलं आहे. आता नाही वरचीने बसवली, नाही वरचीने बसवली अजून. आणि ही ना माझी बेडरूम आहे. या बेडरूमला आहे ना मी खूप स्पेशल करणार आहे. म्हणजे मला नाही तर व्हिडिओ शूट वगैरे पण करता आलं पाहिजे. आणि माझी स्पेशल बेडरूम राहणार आहे. आणि माझं पण आहे ना सोसायटी बिल्डिंग वगैरे. तर मी पूर्ण घराचा आहे ना मॅप समजवतो. तर खाली ना पूर्ण पार्किंग आहे म्हणजे आपण तिथे गाडी पार्क करू शकतो. आणि मग वरती आलो ना हे बघा मग इथे ना हॉल आहे आणि हे ना किचन आहे. आणि मग याच्यावरती गेल्यावर आहे ना माझी बेडरूम आहे ह्या साईडला. म्हणजे आता आपण हे किचन मध्ये उभे का समजा ही माझी बेडरूम आहे आणि ही मम्मी पप्पाची बेडरूम आहे. आणि याच्या वरती गेल्यावर आहे ना आता आपण किचन मध्ये आहे ना तर तिथे ना मिनी टेरेस आहे. आणि इथे ना दादाची ना आरोही दीदीची बेडरूम आहे. वरती ना टेरेस आहे म्हणजे तिथं आपल्याला कपडे वगैरे वाळू घालता येईल. तसं मी तर पहिले पण सांगितलेले पण मी आता एकदा डबल सांगून देतो. आणि तिकडं मधात आहे ना पार्किंग आहे आणि इथे ना पूर्ण गार्डन आहे. वाव. गार्डन पण राहील म्हणजे वाव किती भारी. हा आहे ना मेन डोर आहे. त्यांनी ना आता इथं खिडक्या वगैरे पण आणून ठेवलेल्या आहे. इथून ना पूर्ण खाली दिसतं खूप डेंजर. तर आता आम्ही घरी आलोय पण घराची चाबी ना मम्मीकडे. मम्मी शॉपवर आहे. तर आता मम्मी येते कारण की ना आम्ही घराकडे गेलो. मम्मीला वाटलं मम्मी लवकर येऊन जाईल पण आम्ही लवकर आलोय. आता मम्मी पण येतील. पप्पा बसले तिकडे. पण ना ऍपल बोर आणले होते तर एकदा ना मी ट्राय करून सांगतो कसे. फायनली आता मम्मी नारळ दिली आलेले
किती वेळ झाला? आम्ही किती 20 मिनिटाचा आलेलो आहे. आम्ही ना नवीन घरी किती काम झालं ते बघितलं आणि वापस घरी आलो. आणि आज आहे ना आमच्या गल्लीत त्यांना वास्तुशांती होती घराची, तर आम्ही ना तिकडूनच जेवण करून आलोय. आणि आता आहे ना मम्मी पप्पा झोपलेले आहे. तो ब्लॉग आहे ना मी उद्या कंटिन्यू करतोय. आपण उद्या सकाळी. तोपर्यंत बाय. गुड मॉर्निंग गाईस. तर आता आहे ना सकाळचे 10 वाजले आणि स्कूबी बघा ना, हे बा याचा त्याला घुसून बसलेली आहे. स्कूबी स्कूबी हे बा बॅग आहे ना त्याच्यात घुसून बसलेली आहे. माझं पूर्ण होमवर्क झालेलं आहे आणि आता ना मला आवरायचं पण आहे, अंघोळ वगैरे पण करायची आहे आणि जेवण पण करायचंय. तर आता मी आवरलेलं पण आहे आणि जेवण पण केलंय. आणि काल आहे ना मी ना माझे शूज वॉश केले होते, तर बघू ते वाळले का नाही. आणि ते ना त्या गिफ्टवर ठेवले होते. हे बघा लेस सॉक्स आणि ते मधलं शूज मधलं. आणि हे बघा शूज. आता मी ना एकदा तिकडे जातो. शूज आहे ना बाहेरून तर वाळलेले पण मधात आहे ना ओढलेच आहे, तर ते पण वाळून दे ना. आता मी ना लेस सांगतो आणि लेस पण बांधून घेऊ. तर आता मी ना दोन्ही शूजचे लेस आहे ना टाय केलेले आहे. एकदा बघून घेतो काही चुकलंय का याच्यात. चला आता शूज पण घेतले आणि आलाय ना आता खाली घेऊन जाऊ आणि खालीच वाळू घालू. आणि खूप दिवसानंतर आज आमच्याकडं निवृत्ती दादा आलेला आहे. त्याचं नाव विसरलं. हो का? एक गाड वाचू येत होता इकडं आवाज जवळ मग पहिले ना हर्षदच बोलला, मग ओळखायचा ना आवाज. मम्मीने ना निवृत्ती दादाच्या फोनवरून आहे ना संकेत दादाला कॉल केला आणि वेगळ्या आवाजात बोलले आणि खूप मजा आली. आता आम्ही चाललोय शॉपवर. निवृत्ती दादा सकाळी कसा मार खाल्ला मग. अरे रे. तर आम्ही ना आता इकडच्या शॉप मध्ये आलोय. किती काम झालंय. अरे बापरे अभि दादा इतक्या दिवसानंतर भेटला. काय झालं तुला? निमोनिया झालं मला. निमोनिया का? हे बघा आता आपल्या शॉपचं काम आहे ना बऱ्यापैकी झालेलं आहे ना. आता थोडंच बाकी आहे. भारी दिसतंय का शॉप? एक नंबर. कॅडबरी हे आपलं किड्स वेअर. अजून याचं पण थोडं फार काम बाकी आहे. मग आपले 3 शॉप होईल. किड्स वेअर, मेन्स वेअर, लेडीज वेअर. ना खूप दिवसानंतर ऍक्टिव्हावर समोर बसलोय. पण निवृत्ती दादा चाललं कुठे आपण? पूजा इकडे आहे काय? ना तिकडे आहे ना. चल मग. निवृत्ती दादा एवढं मोठं घर कधी घेतलं? घर का मग 2 वर्ष झाले त्याला घेऊन. हा का? मग पण तो एवढं माग का बरं राहतो? वर राहतो का? बापरे लय स्वच्छ ठेवली रूम. इथं भारतचा नक्षा आहे. हे इथं महाराष्ट्र. तू इथं जेवायला आला का? बापरे किचन इथं. तर चला मग आपण बी हात मारून घेऊ. आता आम्ही ना जेवण वगैरे पण केले, लाडू वगैरे पण खाल्ले. चला आता शॉपवर. फायनली आता शॉपवर आलोय. किती ऊन आहे बाहेर. इकडे आलो कशाला पण आपण. हो का? आता निवृत्ती दादा आहे ना पार्टी देतोय.
पार्टी नाही ना ते अशीच कॅडबरी को घालतोय. आम्ही ना 2 चॉकलेट शेक घेतले आणि 1 डेअरी मिल्क घेतले. इथं ठेवून येऊ. चल तिकडे ची स्मूदी मस्त आहे भारी. मध्ये ते स्मूदीज मध्ये चॉकलेट शेक राहतो. आम्ही ना शॉप वरून घरी आलो. नंतर 6 वाजता मी ट्युशनला गेलो ना. आता ट्युशन वरून पण आलोय ना. आता जेवण पण केलंय. पहिला ना मेथीची भाजी होती तर माझं जेवण पण झालंय. आणि आजचा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो. तर कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.